आधुनिक शेतीचे नवीन क्षितिज उघडणारा सायटेक ॲट वर्क, जैन हिल्स, जळगाव. 12 डिसेंबर ते 14 जानेवारी दरम्यान जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेड द्वारे आयोजित हा भव्य कृषी महोत्सव शेतीत नाविन्य, तंत्रज्ञान आणि प्रगतीची नवी दिशा दाखवणारा, देशभरातील हजारो शेतकऱ्यांचा प्रेरणास्थान. अत्याधुनिक ठिबक, तुषार आणि ऑटोमेशन इरिगेशन प्रणालींची लाईव्ह प्रात्यक्षिके, हायटेक शेती उपकरणे, स्मार्ट सोल्युशन्स आणि प्रगत तंत्रज्ञानाचे प्रदर्शन, मातीचे आरोग्य, फर्टिगेशन, पीक व्यवस्थापन यावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन, बदलत्या हवामानात शाश्वत आणि नफा वाढवणारी शेती कशी करावी याचे प्रॅक्टिकल डेमॉन्स्ट्रेशन्स, अनुभवी कृषी तज्ज्ञांशी थेट संवाद आणि यशस्वी शेतकऱ्यांच्या प्रेरणादायी गोष्टी. हा महोत्सव केवळ प्रदर्शन नाही तर भविष्याची शेती अनुभवण्याची सुवर्ण संधी आहे. या महोत्सवाला आपण भेट देणार असल्यास आपले नाव व तारीख अगोदर नोंदवा. त्यासाठी QR कोड स्कॅन करा. नमस्कार. जळगाव शहरातील श्रीकृष्ण पोलीस कॉलनी परिसरात सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात आपल्या चॅनलच्या न्यूज रिपोर्टर सलोनी ठाकूर उपस्थित होत्या. त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल मनोगत व्यक्त केले आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले. मिळाल्याबद्दल मला खूप आनंद होतो. आज आपण आपल्या सर्व महिलांसाठी, मुलींसाठी आणि संपूर्ण समाजासाठी प्रेरणास्थान असलेल्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी नायगाव, जिल्हा सातारा येथे झाला. त्या काळात महिलांना आणि मुलींना शिक्षण घेण्याचा हक्क नव्हता, पण सावित्रीबाईंनी हे चित्र बदलण्याचा निर्धार केला. त्यांनी आपल्या पती महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सोबत पुणे येथे मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. त्यामुळे त्या भारतातील पहिल्या शिक्षिका म्हणून ठरल्या. शाळेत जाताना समाजाकडून त्यांना अपमान, टोमणे आणि त्रास सहन करावा लागला, तरी त्या रोज शाळेत जात असतात. सावित्रीबाईंनी फक्त शिक्षणाचाच नाही तर महिलांच्या सन्मानाचा आणि हक्काचा लढा दिला. त्यांनी विधवा महिलांसाठी आश्रयगृह सुरू केले, बालविवाह, जातीभेद आणि अंधश्रद्धा यांचा उघडपणे विरोध केला. त्या एक कवयित्री होत्या. त्यांच्या कविता आणि विचारांनी महिलांमध्ये आत्मविश्वास, स्वाभिमान निर्माण केला. 1897 साली प्लेगच्या साथीच्या वेळी रुग्णाची सेवा करत असताना त्यांना प्लेगची लागण झाली आणि 10 मार्च 1897 रोजी त्या निधन झाल्या. आज सावित्रीबाई फुले या केवळ एक व्यक्ती नसून स्त्री शिक्षण, समानता आणि संघर्षाचं प्रतीक आहेत. आणि माझे मित्रमैत्रिणी सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव आरशी आहे. ज्ञान नाही, विद्या नाही, ती घेण्याची गोळी नाही. बुद्धी असून चालत नाही, त्याच मार्ग म्हणावे का? ओळखले का मला? मी सावित्री ज्योतिराव फुले, सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगावच्या खंडोजी नावाच्या पाटलांची मी कन्या. त्या काळी बायांना उमरवण्याची पद्धती नव्हती, पण बाईचं आपलं कसं? आपण बरं, आपलं घर बरं, घरातली माणसं बरं. स्त्री पुरुष नाही भेदभाव होता, पण या सर्वांवर एकच उपाय म्हणजे शिक्षण. मला ज्योतिरावांना लिहायला वाचायला शिकवले आणि मी काळवर असू लागले आणि मी पुण्यात भिडेवाड्यात पहिली शाळा सुरू केली व पहिली शिक्षिका आणि मुख्याध्यापिका सुद्धा. शेणखतासारखा जगलात तर काम जमा, पण वाघिणीसारखा जगलात ना तर नाव होईल. म्हणूनच सांगते, मुलींना वाचवा, मुलींना शिकवा आणि या देशाची साक्षरता करा. धन्यवाद. कार्यक्रमाला एका लहानशा बालिकेने देखील उपस्थिती दिली, जिने सावित्रीबाई फुले यांच्यासारखी तयारी करून वेशभूषा परिधान केलेला होता. तिच्या उपस्थितीमुळे कार्यक्रम अधिकच आकर्षक आणि प्रेरणादायी ठरला. कार्यक्रमात सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्यावर आणि समाज सुधारणेतील योगदानावर भाषणे देण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून माननीय भाऊलाल पवार साहेब सर उपस्थित होते, तर रवींद्र वानखेडे यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम दरम्यान सर्व उपस्थितांसाठी चहा पाण्याची सोयही करण्यात आलेली होती. यापुढे सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा संदेश उपस्थितांपर्यंत पोहोचवला गेला. शेवटी कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शनाने करण्यात आली. एकंदरीत हा कार्यक्रम आनंदात पार पडला आणि उपस्थितांना सावित्रीबाई फुले यांच्या विचारांची माहिती आणि प्रेरणा मिळाली. याचबरोबर बातमीपत्र संपले.